श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे का? कामाच्या ठिकाणी वाढलेली जबाबदारी तुम्ही सहज पेलणार का? अचानक मिळणाऱ्या संधी तुमचं आयुष्य बदलणार आहेत का? पैशांच्या बाबतीत थोडी दिलासा मिळणार का, की अजूनही हिशोब जुळवावा लागणार आहे? प्रेमात गोडवा वाढणार का, की छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होणार आहे? मनात चाललेल्या विचारांच्या गर्दीत तुम्हाला शांतता मिळणार का, की पुन्हा एकदा अतिविचार तुमच्यावर भारी पडणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया हा आठवडा तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी थोडा चढउतारांचा जाणार आहे असं वाटतंय का? कधी सगळं आपल्या मनासारखं होतंय असं वाटेल, तर कधी अचानक परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी जाणवेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि मनातले विचार यामुळे थोडं गोंधळलेलं वाटू शकतं. हे आधी करावं की ते? अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकू शकता. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं तुम्ही स्वतःच गोष्टी स्थिर करायला लागाल. या आठवड्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल माहितीये? शांत राहणं आणि घाई न करणं. कारण घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीतही थोडी परीक्षा असेल. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही समजूतदारपणे परिस्थिती हाताळली तर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. पैशांच्या बाबतीत जपून पाऊल टाका असाच सल्ला आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि थोडं नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. करिअर आणि नोकरी. या आठवड्यात कामाच्या बाबतीत सुरुवात थोडी धावपळीची होईल. सोमवार मंगळवारला तुम्हाला वाटेल की काम संपतच नाहीये. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण हळूहळू तुम्ही सगळं सुरळीत करायला लागाल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेल्या असतील, त्यामुळे प्रत्येक काम करताना थोडं अधिक लक्ष द्यावं लागेल. एखादं काम चुकलं तर लगेच लक्षात येईल, त्यामुळे अहंकार टाळा. मध्य आठवड्यात एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. सुरुवातीला ती अवघड वाटेल, पण नंतर तीच तुमच्यासाठी फायदा करून देईल. तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे. शुक्रवार शनिवारी थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला वाटेल की चल आता सगळं मार्गावर वर आलंय. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अजून थोडा वेळ थांबणं चांगलं ठरेल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा जपून खर्च करा असाच सांगतोय. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घरासाठी, मित्रांसाठी किंवा एखाद्या छोट्या कारणासाठी. तुम्हाला वाटेल की पैसे पटकन जात आहेत, त्यामुळे थोडं नियोजन करणं गरजेचं आहे. मध्य आठवड्यात एखादी छोटी आर्थिक मदत मिळू शकते किंवा अडकलेले पैसे परत येऊ शकतात. कोणाकडून पैसे उधार देताना किंवा घेताना दोनदा विचार करा. व्यवहार करताना सावध रहा. छोटी चूक मोठा नुकसान देऊ शकते. आठवड्याच्या शेवटी थोडी स्थिरता जाणवेल, पण तरीही बचत करण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही नात्यामध्ये असाल तर जोडीदाराच्या भावना समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी बरोबर या हट्टामुळे वाद वाढू शकतो. मध्य आठवड्यात एखादे छान संभाषण होईल जी तुमचं नातं अजून मजबूत करेल. एकट्या लोकांसाठी एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. पण लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबात वातावरण चांगलं राहील आणि घरच्यांसोबत वेळ घालवताना मन शांत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आनंदाचा क्षण मिळेल जो नात्यांना गोडवा देईल. घर आणि कुटुंब. घराच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक आहे. घरात थोडं हसणं खेळणं वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी आधीचे मतभेद असतील तर ते मिटण्याची शक्यता आहे. तुम्हाला घरासाठी काहीतरी नवीन करावंसं वाटेल, जसं की सजावट किंवा बदल. आई-वडिलांशी संवाद वाढवणं फायदेशीर ठरेल. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. एखादा छोटा कार्यक्रम किंवा एकत्र जेवणाची योजना होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी घरात समाधान आणि शांतता जाणवेल. मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमचं मन थोडं जास्त विचार करेल. छोट्या गोष्टींचा मोठा विचार करून तुम्ही स्वतःलाच त्रास देऊ शकता. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसं स्पष्टता मिळेल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत बसणं तुम्हाला खूप मदत करेल. सामाजिक माध्यमांपासून थोडा विसावा घेणं फायदेशीर ठरेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोललात तर मन हलकं होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आतून एक शांत वाटेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची समस्या जाणवू शकते. वेळेवर जेवण आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका. पाणी जास्त प्या आणि हलका आहार घ्या. व्यायाम किंवा चालणं रोजच्या दिनचर्येमध्ये आणा. जास्त ताण घेतला तर त्याचा परिणाम शरीरावर होईल.
आठवड्याच्या शेवटी थोडं बरं वाटेल. एकूण हा आठवडा तुमच्यासाठी थोडा धावपळीचा पण शिकवण देणारा आहे. सुरुवातीला ताण आणि गोंधळ जाणवेल, पण हळूहळू तुम्ही सगळं जमवून आणाल. कामात मेहनत घ्यावी लागेल, नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल आणि पैशांच्या बाबतीत जपून चालावं लागेल. हा आठवडा सुरुवातीला थोडा गोंधळलेला आणि धावपळीचा वाटेल, पण जसजसा पुढे जाईल तसतसं सगळं हळूहळू तुमच्या नियंत्रणामध्ये येईल. कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि मनातले विचार यामुळे थोडा तणाव जाणवेल, पण तुम्ही परिस्थिती हाताळण्यात हुशार असल्यामुळे शेवटी मार्ग नक्की काढाल. करिअरमध्ये मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळही मिळेल. वरिष्ठांचं लक्ष तुमच्यावर असेल, त्यामुळे प्रत्येक कामात सातत्य आणि जबाबदारी ठेवणं गरजेचं आहे. पैशांच्या बाबतीत थोडं जपून चालावं लागेल, कारण अनपेक्षित खर्च त्रास देऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये थोडे चढउतार येतील, पण समजूतदारपणा आणि संवाद ठेवलात तर सगळं सुरळीत होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि तोच तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. मनाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे: शांत राहणं आणि जास्त विचार न करणं. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. एकूणच हा आठवडा तुम्हाला थोडं आव्हान देईल, पण शेवटी तुम्हाला मजबूत करून पुढे नेईल. संयम ठेवला तर शेवट गोड होणार हे नक्की. धन्यवाद.